कट्टर शिवसैनिक महेश मिस्त्री यांनी शिवसेना उभाटा पक्षाचा दिला राजीनामा, धुळे शहरातून अपक्ष लढणार। शिवसेना उभाटा पक्षाचे महानगर प्रमुख डॉक्टर सुशील महाजन धुळे शहरातून अपक्ष उमेदवारी करणार। आणि लाडकी बहीण योजनेमुळे कंत्राटदारांचे 40,000 कोटी रुपये अडकले, यंदा काळी दिवाळी साजरी करण्याची वेळ, मिलिंद भोसले। धुळे शहर विधानसभेची निवडणूक जाहीर झाली आहे। मंगळवार दिनांक 22 ऑक्टोबरपासून उमेदवारी अर्ज दाखल करायला सुरुवातही झाली आहे। त्यामुळे राज्याच्या राजकारणासह शहरातील राजकीय घडामोडींना देखील मोठा वेग आलाय। अशातच ऐन निवडणुकीत शिवसेना ठाकरे गटाला मोठा धक्का बसलाय। धुळे आणि साक्रीचे संपर्क प्रमुख महेश मिस्त्री यांनी शिवसेना उभाटा पक्षाला सोडचिठ्ठी देत 25 ऑक्टोबर रोजी अखेरचा जय महाराष्ट्र केला। त्यांनी याबाबत पत्रकार परिषदेत राजीनामा सादर करत सविस्तर माहिती दिली। ते म्हणाले की मी गेल्या 45 वर्षांपासून शिवसेनेचं काम करतोय। प्रामाणिकपणे आणि निष्ठेने 45 वर्ष पक्षाची सेवा केली। पक्षाचा आदेश मानून वेळोवेळी पक्ष वाढविण्यावर भर दिला। मात्र पक्षाने माझ्यावर वेळोवेळी अन्याय केला। मला कधीही उमेदवारी दिली नाही। नेहमी आयात उमेदवार पक्षाने दिला। पक्षातून विधानसभेसाठी उमेदवार दिला जाईल असा शब्द देखील दिला गेला। संपर्क प्रमुख धात्रक यांनी कामाला लागा असं देखील सांगितलं, म्हणून मी कामाला देखील लागलो। मात्र पक्षाने अनिल गोटे यांना उमेदवारी देताना मला विश्वासात घेतलं नाही, तसेच पदाधिकारी साहेबांची भेट होऊ देत नाहीत असा आरोप देखील महेश मिस्त्री यांनी केला। त्यामुळे मी आता अपक्ष निवडणूक लढणार आहे, अशी देखील माहिती महेश मिस्त्री यांनी दिली। पक्षाचा राजीनामा देताना महेश मिस्त्री यांना अश्रू अनावर झाले होते। विरोधकांनी माझ्यावर अनेक गुन्हे दाखल केले। अनेक वर्ष मी मोठमोठी आंदोलने केली, जेलमध्ये गेलो। पक्षासाठी 45 वर्ष परिवार सोडून लढत राहिलो, पण पक्ष शहरातच नाही तर जिल्ह्यात देखील वाढवला। इतर पक्षांचा या निवडणुकीत पाठिंबा घेऊ शकतो, पण कोणत्याही पक्षात प्रवेश करणार नाही। तसेच 2003 मध्ये देखील माझ्यावर अन्याय झालाय। तसेच अनिल गोटे हे दर पंचवार्षिकला पक्ष बदलत असतात, त्यामुळे ते कोणत्याही पक्षात एकनिष्ठ राहिलेले नाहीत। 28 किंवा 29 ऑक्टोबर रोजी उमेदवारी दाखल करणार असल्याचं त्यांनी पत्रकार परिषदेत जाहीर केलं। ही 48 वर्षात मी शिवसेना पक्षात राहून कमवलेली ही माझी पुण्य आहे। त्या एका निरोपावर आपण सगळे आले आणि सगळ्या माझ्या पत्रकार बांधवांचा मी मनापासून हृदयाच्या अंतःकरणापासून आभार मानतो। आता ही जी पत्रकार परिषद माझ्यावर जी वेळ आलेली आहे, ती वेळ अशी आलेली आहे की गेले 48 वर्षापासून प्रामाणिकपणे मी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षावर नितांत माझं प्रेम, माझं दैवत, हिंदू हृदय सम्राट सरसेनापती बाळासाहेब ठाकरे यांचे आचार विचार ध्येय धोरण आणि त्यांच्या हिंदुत्वावर विश्वास ठेवून मी या शिवसेना पक्षात कार्यरत झालो। आज जवळपास 45 वर्ष मला या पक्षामध्ये होऊन गेलेले, 45 ते 46 वर्ष। आणि या ठिकाणी जर मी चुकीचं बोलत असेल, तुम्ही इतक्या पत्रकार परिषद घेतल्या, तुम्ही मला रोखू शकता, टोकू शकता किंवा भाऊ तुम्ही आम्हाला मिसलीड करताय, हाही देखील तुम्हाला पूर्ण अधिकार मी देतोय। मी बाळासाहेबांचा शिवसैनिक आहे, मला परिणामाची चिंता मुळीच नाही। कोण काय विचार करतं याचीही मी चिंता करत नाही। हा, बाकी मला जे करायचंय त्याची चिंता मात्र मी जरूर करत असतो। आणि मी आजपर्यंत या 46 वर्षाच्या 45-46 वर्षाच्या राजकीय जीवनामध्ये मी अशाच पद्धतीने वागलो। वेळोवेळी माझ्यावर अन्याय होत गेला। कुठेतरी असं वाटलं की माझा पक्ष माझ्यावर विश्वास ठेवेल आणि योग्य तो न्याय मिळेल, पण असं कधी झालंच नाही। वेळोवेळी उपऱ्यांना उमेदवारी दिली गेली। आता देखील मी 8 दिवस मुंबईला होतो। उद्धव साहेबांची प्रकृती बरोबर नव्हती म्हणून त्यांची काही भेट होऊ शकली नाही, पण मी बऱ्याच लोकांना भेटलो। तिथे सगळ्यांशी भेटून मी की नाही तुमचाच विचार होईल असं सांगण्यात आलं आणि ऐन वेळी डायरेक्ट आयात उमेदवार आमच्यावर ही वेळ आली थोपून दिला। ज्यावेळी सुनील पाटील विधानसभा
संपर्क प्रमुख त्यांनी इच्छुकांना बोलवलं होतं, म्हणजे पक्षाची मीटिंग बोलवली होती आणि त्यामध्ये विचारलेलं होतं की शिवसेना पक्षाकडनं कोण कोण लोक उमेदवारी करू इच्छिते. तर त्यावेळेस आम्ही पहिला प्रश्न त्यांना विधानसभा संपर्क प्रमुखांना सुनील पाटलांना हाच केला होता की पहिले तुम्ही हे स्पष्ट करा की खरंच पक्षाच्या कार्यकर्त्यांना उमेदवारी मिळणार आहे का नाही. नाही म्हणे, पक्षाच्याच कार्यकर्त्यांचा विचार होणार. मग त्यावेळेस मग मी नाव दिलं, डॉक्टर सुशील महाजन त्यांनी नाव दिलं, शरद पाटील होते, किरण तात्या जोंधळे होते, भगवान करणकाळ होते. इतक्या लोकांनी इच्छुक म्हणून नाव दिलं. आणि त्यानंतर धुळे जिल्ह्याचे संपर्क प्रमुख अशोकजी दात्रकाले त्यांच्याशी चर्चा झाली. तेव्हाही आम्ही सगळ्यांनी एकमुखाने सांगितलं, जोही उमेदवार द्या शिवसेनेचा द्या. तर तेही बोलले नाही म्हणे, शिवसेनेचाच उमेदवार राहील, तुमच्यापैकी कुणीही राहील, आता तुम्ही कामाला लागा. आम्ही कामाला लागलो. मग कामाचा झंझावात तुम्ही सगळ्यांनी बघितलेला आहे. भाऊंनी स्वतः आता आपल्या याच्यातनं मनोगतातनं त्यांनी वर्णन केलेलं आहे. मग त्या पद्धतीने आम्ही कामाला लागलो. कधी नाही असं शिवसेनेचं आणि महाविकास आघाडीचं वातावरण या ठिकाणी आम्ही तयार करायमध्ये यशस्वी झालो. आणि त्यानंतर मग आता जो धक्कादायक निर्णय लागलेला आहे, तर या सगळ्या गोष्टींकरता आता मलाही असं वाटायला लागलं की आता या पक्षात राहून माझं आता भविष्य नाही. म्हणून शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षाचा धुळे जिल्ह्याचा मी सहसंपर्क प्रमुख आहे. माझं कार्यक्षेत्र धुळे शहर, धुळे ग्रामीण आणि साक्री आहे. या पदाचा मी राजीनामा देतोय. त्याचबरोबर सक्रिय शिवसैनिक म्हणून सुद्धा या पदाचा मी राजीनामा देतोय. आजपासनं, या क्षणापासनं हे वाक्य वापरल्यानंतर शिवसेना पक्षाचा आता मी कुठल्याच प्रकारचा कार्यकर्ता राहिलेलो नाही. घ्यायला जायचं, भांडं लपवायचं हे माझ्या रक्तात नाहीये, हे माझ्या दैवताने शिकवलेलं नाही. तर आज मी माझी भूमिका स्पष्ट केलेली आहे. इतके वर्ष काम करून देखील जर मला माझ्या पक्षात न्याय मिळत नसेल, आम्ही तेही सांगितलं होतं, आम्ही 5 लोक आहेत, जर आमच्या 5 मधनं तुम्हाला कोणाला नाही द्यायचं असेल ते एखाद्या कार्यकर्त्याला उमेदवारी द्या, आम्ही त्याच्याकरता प्रयत्न करू, पैसे खर्च करून त्याला निवडून आणू, पण पक्षातलाच द्या. वेळोवेळी आपण आयात केलेले उमेदवार आपण सगळे बघितलेले परिणामी काय झालेले आहे. आणि या सगळ्या गोष्टींमध्ये आता हा निर्णय घ्यायला मी विवश झालेलो आहे. अक्षरशः मला मनस्ताप होतोय. ज्यावेळेस मला लोक विचारतात की भाऊ तुम्ही 48 वर्ष काम केल्यानंतर, 45 वर्षानंतर काम केल्यानंतर माझ्या पक्षाने माझा विचार सुद्धा केला. साधं मला विचारला सुद्धा नाही, माझी विचारणा सुद्धा झालेली. या पक्षात आता मी कसं राहू शकतो. आक्रमक आहे, सगळं काही आहे, पण शिवसेना 4 शब्दाचं मी कधी नुकसान केलं नाही. मी तुम्हाला या ठिकाणी सांगतो, कुठेही तुम्हाला असं वाटत असेल की शिवसेनेच्या नावावर मी काय तोड्या केले, पैसे कमवले, काय असेल, तुम्ही या ठिकाणी मला प्रश्न विचारू शकता. तुम्ही सुज्ञ आहे. लोकशाहीचा 3रा 4था आधारस्तंभ आहे, तुम्हाला सगळं माहिती आहे. एकदम पारदर्शक, जसं काचत बघतो तसं. हा मी आक्रमक आहे, मी परिणामाची चिंता करत नाही, मी बोलतो. पण अशी माझ्यावर बी वेळ येईल हे मी कधी स्वप्नात बी विचार केलेला नव्हता. म्हणून आज मी हा निर्णय घेऊन माझा राजीनामा देतोय. हे माझं तुम्हाला बोलून या ठिकाणी सांगणं होतं. आता तुम्हाला जे मला प्रश्न विचारायचे मी तुमच्या प्रश्नांचं उत्तर निश्चित देतो. भाऊ तुम्ही आता मी महाराष्ट्र न्यूज चॅनलच्या बातमीपत्रास लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. सोबतच बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका. पाहत राहा मी महाराष्ट्र चॅनल. 80% समाजकारण आणि 20% राजकारण हे शिवसेना प्रमुख स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांनी घालून दिलेलं तत्व 100% जोपासणारा शिवसैनिक म्हणून शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे महानगर प्रमुख डॉक्टर सुशील महाजन सोमवार दिनांक 28 ऑक्टोबरला धुळे शहर विधानसभा मतदारसंघातून आपला उमेदवारी अर्ज दाखल करणार असल्याची माहिती त्यांनी खुद्द शुक्रवार 25 ऑक्टोबर रोजी सकाळी देवपुरातील सिद्धी हॉस्पिटल समोरील शिवालय या पक्ष कार्यालयात पत्रकार परिषदेत दिली. डॉक्टर महाजन यांनी धुळे शहर विधानसभा निवडणूक हे लक्ष्य मानत त्या दिशेनं यशस्वी वाटचाल सुरू केली होती.
शिवसेनेचे महानगर प्रमुख या महत्त्वाच्या पदावर कार्यरत असताना डॉक्टर महाजन यांच्याकडे धुळे शहरातील जनता उदयोन्मुख नेतृत्व म्हणून आशेनं पाहते. डॉक्टर महाजन यांची धुळे शहर विधानसभा मतदारसंघ निवडणुकीच्या दिशेनं भरभक्कम वाटचालही सुरू आहे. त्यांना विजयी करण्यासाठी शिवसैनिक देखील तयार आहेत. त्यांनी आपल्या कामातून जनसंपर्क उभा केला आहे. पक्षापलीकडील मोठी फौज देखील डॉक्टर महाजन यांना निवडून आणण्यासाठी तत्पर आहे. विधानसभेत महाविकास आघाडीकडून त्यांनी नेतृत्व करावं ही सर्वसामान्य शिवसैनिकांची मागणी आहे. 2019च्या विधानसभेच्या निवडणुकीपूर्वी धुळे शहर विधानसभा मतदारसंघासाठी त्यांनी मेहनत घेतली होती. मात्र वरिष्ठ पातळीवरून ऐनवेळी शिवसेनेचे सहसंपर्क प्रमुख हिलाल माळी यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली. तेव्हा देखील कुठलीही काकू न करता डॉक्टर सुशील महाजन यांनी पक्ष आदेश मानून निवडणुकीत आपलं काम चोख बजावलं. तसेच पक्षाच्या उमेदवाराला विजयी करण्यासाठी आपल्या जीवाचं रान केलं. त्या निवडणुकीनंतर देखील नाराज न होता तेवढ्याच जोमाने कामाला लागले. शिवसेना वाढविण्यासाठी दिवसरात्र मेहनत घेतली. कधीच कोणावर टीका टिप्पणी न करता लोककल्याणकारी कामासाठी ते प्रयत्नशील असतात. अनेक वेळेला रस्त्यावरची लढाई रस्त्यावर उतरून त्यांनी प्रशासनातील भ्रष्ट कारभार चव्हाट्यावर आणला आहे. हे सर्व करीत असताना आपली क्लीन इमेज देखील त्यांनी जोपासलेली आहे. अशा प्रामाणिक व कट्टर शिवसैनिकाला जर धुळे शहर विधानसभा उमेदवारीसाठी शिवसेनेत डावललं जात असेल तर सर्वसामान्य शिवसैनिकांना ही बाब निश्चितच खटकणारी आहे. गेल्या 13 वर्षांपासून रात्रंदिवस मेहनत करून संकटाच्या काळात देखील शिवसेना फुटणार नाही, ती तेवढ्याच भक्कमपणे उभी राहील याची सर्व काळजी घेऊन जर शिवसेना डॉक्टर महाजन यांना डावलत असेल तर शिवसेनेप्रती समाजमनात देखील चुकीची भावना पसरेल, हे तेवढंच सत्य आहे. डॉक्टर सुशील महाजन यांच्यासारख्या कट्टर व प्रामाणिक शिवसैनिकावर होणारा अन्याय शिवसैनिक व धुळेकर खपवून घेणार नाहीत. या नाराजीचा फटका शिवसेनेसह महाविकास आघाडीला बसेल, असे चित्र सध्या तरी तयार झाले आहे. आपला राजकारणाचा मार्ग सामाजिक कामातून जावा, सामाजिक काम करता करता राजकारण करावं, आपण समाजाचं काहीतरी देणं लागतो, ही भावना जोपासत डॉक्टर महाजन हे शिवसेना प्रमुख स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांना अभिप्रेत असलेल्या शिवसैनिकांची भूमिका बजावत आहेत. धुळे शहरातील शिवसेना आणि शिवसैनिक यांची गेल्या 13 वर्षांपासून डॉक्टर महाजन काळजी घेत आहेत. घरात शिवसैनिक जर म्हटला तर तो दिवसभर काबाड कष्ट करून आपल्या परिवाराचा उदरनिर्वाह करणारा आहे. आर्थिक समस्यांना तोंड देऊन देखील शिवसेनेबाबत त्यांनी एकनिष्ठता जराही कमी होऊ दिली नाही. अशा शिवसैनिकांवर जर काही आरोग्याबाबत किंवा अन्य काही संकट आले तर त्या शिवसैनिकांना आसरा देण्याचं काम डॉक्टर महाजन यांनी गेल्या 13 वर्षात केलं आहे. माझ्या शिवसैनिकांना मी वाऱ्यावर सोडणार नाही. रात्री अपरात्री जरी एखाद्या शिवसैनिकावर काही संकट आलं तर ते संकट निवारण्यासाठी सर्वात अगोदर धावून जाणारं नाव म्हणजे डॉक्टर सुशील महाजन आहे. गेल्या 13 वर्षांमध्ये धुळे शहरातील शिवसेना आणि शिवसैनिकांची काळजी घेऊन आधार देण्याचं काम डॉक्टर महाजन यांनी केलं आहे. वैद्यकीय क्षेत्राबरोबरच सामाजिक, राजकीय, शैक्षणिक, सांस्कृतिक इत्यादी क्षेत्रात कामांचा डोंगर उभा केला आहे. या कामाची पावती म्हणून धुळेकर जनता डॉक्टर सुशील महाजन यांना विकास कामाचा अनुशेष भरून काढण्यासाठी संधी देतील यात शंका नाही. डॉक्टर सुशील महाजन यांनी धुळे शहर विधानसभा मतदारसंघ निवडणुकीच्या दिशेनं देदीप्यमान वाटचालही सुरू केली आहे. अशा काम करणाऱ्या नेतृत्वाला जर ऐनवेळेस पक्ष डावलत असेल तर भविष्यात बाळासाहेब यांनी घालून दिलेले 20% राजकारण आणि 80% समाजकारण या तत्वालाच हरताळ पुसली जाईल. निस्वार्थीपणे पक्ष वाढविणारे नेतृत्व पक्षामध्ये थांबून काम करणार नाही, कारण दरवेळी येथे आयात केलेल्या उमेदवारांना संधी दिली जाते, म्हणून चांगले नेतृत्व येथे काम करणार नाही. त्याचा खूप वाईट परिणाम धुळे जिल्हा शिवसेनेवर होईल. टक्केवारी, गुंडगिरी, भ्रष्टाचार व अन्य चुकीच्या गोष्टींना कंटाळलेली धुळेकर जनता निष्कलंक, अभ्यासू व विकासाचा ध्यास असलेला नवीन सुशिक्षित असा चेहरा शोधेल व त्यालाच विधानसभेत आपल्या शहराचं प्रतिनिधित्व करण्यासाठी पाठवेल, असा आशावाद कट्टर शिवसैनिकांना आहे. धन्यवाद. प्रत्येक वेळेस विनंतीला मानून तुम्ही अगदी खूप प्रेम देतात आणि अगदी मनापासून येतात. हे पत्रकार बांधवांचं प्रेमच आहे. मागच्या जवळजवळ जेव्हापासून एक झालंय कन्फर्म की अण्णांना तिकीट आणि फॉर्म मिळणार, तेव्हापासून मला जवळजवळ 40-50 पत्रकारांचे अर्धा पाऊण तास फोन आलेले. त्यांनी त्यांची कळकळ व्यक्त केली, म्हणजे प्रेम आहे भावाबद्दल आणि सगळ्यांनी व्यक्त केलंय, त्याबद्दल सर्वांचे अगदी मनापासून आभार. मी जवळजवळ लहानपणापासूनच शिवसैनिक आहे. शिवसैनिक जेव्हा मला आम्ही हाफतेडीत फिरायचो तेव्हा आमच्या अतुल मिसेस या उभ्या होत्या बँडोला आमच्या कॉलनीतनं, तेव्हा सुद्धा मला असं वाटायचं की कोणीतरी एक व्यक्ती असा आहे मुंबईमध्ये की जो सांगतो आणि त्या गोष्टी बदलतात, असे ते बाळासाहेब ठाकरे. आणि ते नेहमीच आपल्या हिंदू बांधवांचा किंवा मराठी माणसांचा विचार करतात
आणि त्यामुळे लहानपणापासूनच मी त्यांच्याकडे प्रभावित होतो. तेव्हा मी 5वी-6वीला असेल तेव्हा तो एक पोरखेळ पण असेल, ते पॅम्पलेट वाटणे असेल की नाही आपल्या आतून भाऊंच्या मिसेस उभ्या त्यांच्याकरता पळणं असेल, बहिणी उभ्यात म्हणून. नंतर सुद्धा त्याच्यात ते कंटिन्युअसली होत गेलं. 96ला मोठा आघात बसला तेव्हा मी 12वीला होतो. तेव्हा वडील वारले माझे आणि त्याच्यावर थोडं मला त्या गोष्टी सोडून मला माझ्या अभ्यासाकडे आणि करिअरकडे लक्ष द्यावं लागलं. मग 96ला MBBS, नंतर 6 वर्ष MBBS, 3 वर्ष MD आणि 3 वर्ष न्यूरोलॉजी, असे 12 वर्ष आणि मध्ये 1 वर्ष इंटर्नसाठी 13 वर्ष मला फक्त हे बाकीच्या अभ्यासाला लागले. त्या दरम्यान मी थोडंसं 11पर्यंत थोडंसं मी पक्षापासून वेगळा होतो, पूर्णपणे विभक्त होतो. कारण की मग त्यावेळेस वडील नसल्यामुळे सर्वप्रथम मला माझ्या करिअरकडे शिकणं खूप जास्त आवश्यक होतं. जेव्हा मी आलो इथे न्यूरोलॉजी कम्प्लीट करून तेव्हा सुद्धा मला 1-2 वर्ष सेटलमेंट लागले की आधी आपण नवीन आलो. तेव्हा मी धुळे शहरातला पहिला DM होतो. आधी 2-1 वर्ष मी पूर्ण प्रॅक्टिसला दिले. तिथे लोकांना जाणे, पेशंट जमा करणे, आपले एक मेडिकल प्रॅक्टिस सेटल करणे. आणि जेव्हा सुभाषदादा उभे होते, ऍक्च्युअली चिरंजीव आहे दोघं, विकीन सनी, दोघे माझे बालपणीचे मित्र आहेत, बॅचमेट आहेत. त्याच्यामध्ये त्या निराळीने भाग घेतला आणि 13-14 पासून थोडं जेव्हा दादा उभे तेव्हापासून थोडं मी ऍक्टिव्ह सक्रिय झालो. 3 ते 4 वर्ष मी फक्त आणि फक्त शिवसैनिक म्हणून काम बघितलं. तेव्हा माझ्याकडे काहीच पद नव्हतं. जायचो यायचो, फक्त एक डॉक्टर आहेत, न्यूरो फिजिशियन आहेत म्हणून काय म्हणता मला मी घेतलेलं ते, पण तेव्हा तो एक मिळायचा. नंतर मग मी 5 ते 7 वर्ष विधानसभा संघटक म्हणून काम बघितलं. तेव्हा थोरात साहेब होते. थोरात साहेबांनी मला सांगितले, डॉक्टर तुम्ही एवढे मोठे आहात, तुम्हाला काहीतरी आम्हाला पद द्यावं लागेल आणि म्हणून तुम्ही फक्त जे शिवसैनिक म्हणून तुम्ही तरी नाही तर तुम्हाला विधानसभा संघटक म्हणून आम्ही तुम्हाला वर्गणी करतो. म्हणून साहेब काय हरकत नाही, तुम्ही सांगा तुम्ही जे पद द्या मी घेईल. मला असं तर शिवसैनिक मोठं पद आहे, त्याच्यामुळे ह्या पदाची विशिष्ट करून तुम्ही आदेश द्या, आपण ते करूयात. आणि म्हणून त्या परत ते प्रॉपर साहेबांच्या हस्ते, उद्धव साहेबांच्या हस्ते मला शिवसेना भवनला ते विधानसभा संघटक पद मिळालं. गेल्या 10-12 वर्षापासून मी पूर्णपणे ऍक्टिव्ह सक्रिय आहे. समाजकारण असेल किंवा राजकारण असेल. आता होतं असं की समाजकारण करताना जेव्हा तुम्हाला जे राजकारण. मी महाराष्ट्र न्यूज चॅनलच्या बातमीपत्रास लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. सोबतच बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका. पाहत राहा मी महाराष्ट्र चॅनल. शासनाच्या लाडकी बहीण योजनेमुळे महाराष्ट्रातील कंत्राटदारांचे सुमारे 40,000 कोटी रुपयांची देयके अडकली आहेत. त्यामुळे 3 लाख कंत्राटदार अडचणीत आले आहेत. यंदाची दिवाळी काळी दिवाळी म्हणून साजरी करण्याची वेळ आम्हा कंत्राटदारांवर आली आहे. येत्या काही दिवसात शासनाने आम्हाला ठोस आश्वासन न दिल्यास वेगळी भूमिका घेऊन आम्ही मोठं जनआंदोलन करू, असा इशारा राज्यस्तरीय कंत्राटदार महासंघाचे राज्य अध्यक्ष मिलिंद भोसले यांनी दिनांक 25 ऑक्टोबर रोजी पत्रकार परिषदेत दिला. 32 जिल्ह्यांच्या सदस्यांसह पदाधिकाऱ्यांचे राज्यस्तरीय अधिवेशन धुळ्यातील टॉपलाईन रिसॉर्ट येथे संपन्न झालं. तत्पूर्वी महासंघाच्या वतीने पत्रकार परिषद घेण्यात आली. या पत्रकार परिषदेला धुळे जिल्हा कॉन्ट्रॅक्टर असोसिएशनचे प्रकाश पांडव, जिल्हाध्यक्ष संदीप महाले यांच्यासह राज्यातील विविध भागांमधील आलेले पदाधिकारी उपस्थित होते. यावेळी मिलिंद भोसले म्हणाले की शासनाच्या लाडकी बहीण योजनेमुळे आम्हा कंत्राटदारांचे पैसे वळवण्यात आल्यामुळे महाराष्ट्रातील 3 लाख कंत्राटदार मोठ्या अडचणीत सापडले आहेत. शासनाकडे आम्हाला देण्यासाठी निधी शिल्लक नाही. गेल्या वर्षभरात राज्य शासनाने 1 लाख कोटी रुपयांची विकास कामे मंजूर केली. मात्र ती कामे पूर्णत्वास नेण्यासाठी लागणाऱ्या निधीची आर्थिक तरतूद केली नाही. त्यामुळे राज्यभरातील 40,000 कोटी रुपयांची देयके प्रलंबित आहेत. ती लवकरात लवकर मिळावी यासाठी आम्ही शासन स्तरावर प्रयत्न करीत आहोत. गेल्या वर्षभरांपासून आंदोलनं देखील करीत आहोत. मात्र त्याचा कुठलाही उपयोग झालेला नाही. राज्यात शेतीनंतर कंत्राटदार व्यवसाय मोठा आहे. त्यामुळे शासनाने आमचा विचार प्राधान्याने केला पाहिजे, असा आमचा आग्रह आहे. मुळात आम्ही अधिकृत कंत्राटदार असताना आमदार, खासदार, परराज्यातील कंपन्यांना महाराष्ट्रात निमंत्रित केलं जातं. आम्ही मूळ किमतीपेक्षा 10%, 20% कमी दराने निविदा स्वीकारण्यास अर्थात काम करण्यास तयार असतो. मात्र राजकीय पुढारी मूळ किमतीपेक्षा जादा दराने परराज्यातील कंपन्यांना कंत्राट देतात, अशी परिस्थिती आहे. त्यातून त्यांना मलिदा लाटायचा असतो. विरोधी पक्षाने आमच्यासाठी प्रयत्न करावे, मात्र लाडकी बहिणीच्या योजनेमुळे आम्हाला देयके दिली नाहीत याचं भांडवल करू नये. आम्हाला प्रामाणिक मदत करावी अशी आमची मागणी आहे, असंही मिलिंद भोसले यांनी यावेळी स्पष्ट केलं. मी मिलिंद भोसले, महाराष्ट्र राज्य कंत्राटदार महासंघ आणि राज्य अभियंता संघाचा राज्याध्यक्ष. आज जवळपास 32 जिल्हे धुळ्यामध्ये एकवटलेले आहेत. यामध्ये राज्यातील 3 लाख कंत्राटदारांचे रोजीरोटीचा प्रश्न आज धुळ्यामध्ये चर्चेला जाणार आहे. आणि राज्य शासनाने गेल्या 1.5-2 वर्षापासून जी 40,000 कोटीची देयकं प्रलंबित आहेत व इतर आमच्या 4 मागण्या
ज्या शासनाकडे गेल्या 6 महिन्याने वर्षभरापासून आम्ही फ्लोट करत आहोत, पण याबाबत शासन कोणत्याही पद्धतीने लक्ष देत नाही। याबाबत ठोस निर्णय घेण्यासाठी आज आम्ही धुळ्याला बैठक आयोजित केली आहे। आमचे 32 जिल्ह्याचे प्रतिनिधी आलेले आहेत आणि यामध्ये आज 1 तासाभरात 1.5 तासात काही सविस्तर चर्चा झाल्यानंतर एक ठोस निर्णय आपल्याला जाहीर केला आणि शासनाला आम्ही जवळपास गेल्या 14 ऑक्टोबरपासून आज जवळपास 24 ऑक्टोबर आहे, राज्य शासनाचे मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री व राज्यपाल यांना जवळपास रोज 25 ते 30 हजार मेल आमच्या राज्य संघटनेकडनं जात आहेत, पण या गंभीर विषयाची अजूनही त्यांना जाण आलेलं नाही। यासाठीच आम्ही जे धुळ्याला जे अधिवेशन घेत आहोत, या अधिवेशनामध्ये आज निर्णय जो होईल तो राज्य शासनाला सुद्धा त्रासदायक होण्याची दाट शक्यता आहे। हे वक्तव्य जरी त्या राजकीय पद्धतीने असेल, पण कंत्राटदार हा आत्महत्या करणार एवढा असं हे नाही आहे, कारण कंत्राटदारावर प्रचंड पद्धतीचं ओझं असतं, कारण तो विकासात्मक कामं करत असतो। अशा भ्याड गोष्टीसाठी करणार नाही, शासनाला भांडून त्या पद्धतीने देय कशा पद्धतीने मिळेल ह्याचा विचार करेल। ह्या पद्धतीचा जर समजा शासनाने देयक न देण्याचा विचार केला तर आम्ही बाकीची जी युक्ती आहे किंवा आमचं काम बंद आंदोलन आहे किंवा इतर गोष्टी आहेत त्या गोष्टीला आम्ही 100% पाठिंबा देऊ। मी महाराष्ट्र न्यूज चॅनलच्या बातमीपत्रास लाईक, शेअर, सबस्क्राईब करा। सोबतच बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका। पाहत राहा मी महाराष्ट्र चॅनल।